कृणालीज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे मोमोजसोबत जी आपण चटणी खातो ती एकदम सोप्या पद्धतीने। चला तर त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूयात। 7 लसणाच्या पाकळ्या, इथे मी 7 हिरवी मिरची घेतलेल्या आहे, तुम्ही कमी सुद्धा करू शकतात। डार्क सोया सॉस आणि 3 मी इथे टोमॅटो घेतलेले आहेत मीडियम साईजचे। इथे मी पाणी उकळायला ठेवलं होतं आणि आता मी या टोमॅटोला चांगले 4 असे कट मारून शिजवायला ठेवत आहे, जेणेकरून ते टोमॅटो चांगले आणि लवकर शिजतील। बघू शकता इथे टोमॅटो चांगले शिजलेले आहेत। टोमॅटो थंड झाल्यावर मी त्यांची साल काढून घेतलेली आहे आणि यामध्ये आता मी हिरव्या मिरच्या घालून चांगली बारीक अशी एक पेस्ट बनवून घेणार आहे। तुम्हाला आवडेल तेवढा तुम्ही हिरव्या मिरच्या कमी जास्त करू शकता। ते मी कढईत तेल तापवलेलं आहे आणि त्यामध्ये आता मी बारीक कापलेलं लसूण घालत आहे। तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकतात। आम्हाला आवडतो त्यामुळे मी इथे थोडा लसूण घातलेला आहे आणि एक अर्धा मिनिट मी याला चांगलं शिजवून घेणार, जेणेकरून लसणाचा कच्चेपणा जाईल। यामध्ये मी आता टोमॅटो आणि हिरवी मिरचीचं जे बारीक वाटण केलं होतं, चांगली प्युरी केली होती, ती मी घालून घेत आहे आणि चांगलं मिक्स करणार आहे। मध्ये मी आता कलरसाठी काश्मीरी लाल मिरची घालत आहे। तुमच्याकडे फूड कलर असेल तर तुम्ही तो सुद्धा टाकू शकतात। चवीनुसार मीठ घालत आहे आणि 1 चमचा डार्क सोया सॉस टाकून घेत आहे। यामुळे सुद्धा चांगली टेस्ट येते आपल्या चटणीला, तुम्ही नक्की हा टाका। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे आणि या चटणीला आपण 1 ते 2 मिनटं चांगलं शिजवणार आहे। अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी बनवलेली आहे आणि खूप छान लागते मोमोजसोबत। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि चटणीची कन्सिस्टन्सी मला थोडी जाड वाटली, त्यामुळे मी यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे। ज्यामध्ये आपण टोमॅटो शिजवलं होतं ते पाणी मी फेकलेलं नव्हतं, तेच पाणी मी आत घालत आहे। त्याच्यामुळे कसं चटणीला अजून चांगली टेस्ट येते आणि हे चांगलं मिक्स करायचं आणि 2 ते 3 मिनटं आपण शिजवणार आहेत। आपली मोमोजसाठी लागणारी चटणी रेडी आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा की कशी झालेली आहे।